Welcome to Ignite with Shashikant, where the flame of history, constitution, and ideas. नमस्कार विद्यार्थी मित्रो. भारत आणि रशिया यांचे संबंध बदलत्या काळानुसार आणखी बदलत चाललेले आहेत. आंतरराष्ट्रीय जे काही एक स्तरावरती जिओपॉलिटिकल जे काही बदल होत चाललेले आहेत, त्या बदलांच्या अनुषंगाने आपल्याला पाहायला मिळेल की भारत रशिया संबंध ही पुन्हा एकदा बदलत आहेत. आज हा व्हिडिओ घेऊन येण्याचं कारण काय आहे, तर रशियानं आजच डिक्लेअर केलेलं आहे की भारत आणि रशिया संबंधामधील जे काही आतापर्यंतचं जे काही रिलेशन्स म्हणजे जे काही महत्त्व होतं, तर त्याला अगदी उलट पद्धतीने आपण पाहतोय की आज रशियानं म्हटलेलं आहे की पाकिस्तान हा त्यांचा नॅचरल अलाय आहे, नैसर्गिक मित्र आहे असं म्हटलेलं आहे. आणि आपण एकूणच परिस्थिती पाहता मागील 6 महिन्यामधील परिस्थितीचा आपण अवलोकन केलं तर आपल्याला दिसून येतं की ज्या काही जगातील सगळ्यात मोठ्या 3 शक्ती आहेत, एक अमेरिका, दुसरं चायना आणि तिसरं रशिया, त्या तिन्ही शक्ती भारतापासून दूर जात आहेत. चीन आणि भारत यांच्यामध्ये निश्चितच वेगळे संबंध होते, पूर्णपणे मैत्रीपूर्ण संबंध नव्हते कधीही, परंतु आपण पाहतोय की मैत्रीपूर्ण संबंध नसले तरीही तणाव खूप मोठ्या प्रमाणावरती कमी असायचा, पण आता तर पूर्णपणे बदललेलं पाहायला मिळतंय. अमेरिका आणि भारत यांचे संबंध ही 2000 पासून जे आहेत ते आपण पाहतो की वेगळ्या स्तरावरती गेले होते. एक त्याच्यामध्ये स्टेटस को तरी कमीत कमी होता, परंतु मागील 6 महिन्यामध्ये ट्रम्प निवडून आल्यानंतर पूर्णपणे त्यामध्ये बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वपूर्ण भागीदार आणि मित्र आपण आता गमावत चाललो आहोत, हे पण आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे. एकूणच जी काही भारताची फॉरेन पॉलिसी आहे ती खूप मोठ्या स्थित्यंतरातून जात आहे. भारताच्या फॉरेन पॉलिसीवरती खूप मोठा इम्पॅक्ट होतोय आणि त्याला ताकदीनं तोलणारा कुठलाही एक राजनीतिज्ञ नाही आहे असं जाणवायला लागलेलं आहे. तर भारत रशिया संबंध त्या अनुषंगाने आपण पाहून घेऊया की नेमकं काय आतापर्यंतच्या कालखंडामध्ये 100 वर्षामध्ये भारत रशियाचे संबंध कसे राहिलेले आहेत. आपण स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये आपण जर बघितलं तर भारत आणि रशियाचे संबंध अगदी त्यांचा जो काही पहिला एक विद्वान होता त्याने भारताला भेट दिली, त्यानंतर भारतामध्ये पहिल्यांदा एका दुसऱ्या देशाच्या नागरिकानं भारतामध्ये ड्रामा करण्याचा जे काही एक कीर्तिमान आहे ते सुद्धा रशियाचाच नागरिकाच्या नावानं आहे हे आपण पाहतो. आणि त्यानंतर स्वातंत्र्य जे काही चळवळ होती त्या चळवळीच्या दरम्यान ज्यावेळेस झारच्या विरोधामधील आपण हे पाहतोय की रशियन रेव्होल्युशन झालं, त्यावेळेस त्यानंतर लेनिन असेल तर त्या लेनिनही आपल्याला भारताला एक प्रकारे सपोर्ट केल्याचं पाहायला मिळतं. कारण ब्रिटिशांचं जे भारतावरती प्रभुत्व होतं तर त्याला विरोध म्हणून का होईना रशियानं भारताच्या स्वातंत्र्याला पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळतं. भारतातील एम.एन. रॉय असतील किंवा श्रीपाद अमृत डांगे असतील किंवा इतर जे काही मार्क्सिस्ट पद्धतीचे जे काही विचारवंत होते ते विचारवंतही आपल्याला पाहायला मिळतं की रशियाच्या प्रभावाच्या अनुषंगानं स्वातंत्र्य चळवळीमध्ये कार्यरत होते. भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपण पाहतोय की 1947च्या नंतर ज्या काही जागतिक घडामोडीमध्ये बदल झालेला होता, दुसऱ्या महायुद्धाच्या अनुषंगानं शीतयुद्ध सुरू झालेलं होतं. शीतयुद्धामधील भारत आणि रशियाचे संबंध सुरुवातीच्या कालखंडामध्ये अगदी म्हणजे खूपच चांगले होते आणि खूपच वाईट होते अशा पण पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळत नाही, तर एक सेंट्रलाइज पद्धतीनं आपण त्यामध्ये पाहायला मिळतं की दोन्ही देशामध्ये एक प्रकारे सातत्यपणा जाणवायला लागतो आपल्याला. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वपूर्ण आपण पाहतोय की 1971ला ज्यावेळेस पाकिस्तान युद्ध झालं, बांगलादेशची निर्मिती झाली, त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं की भारत आणि रशियानं 30 वर्षासाठी पहिल्यांदा एक दीर्घकालीन मैत्रीपूर्ण जे काही करार केले, त्या कराराच्या अनुषंगानं भारत आणि रशिया संबंध खूपच सदृढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. पूर्वीच्या काळामध्ये रशिया नाही तर USSR सोव्हिएत युनियन म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो. तर सोव्हिएत युनियन जो काही आहे जागतिक कालखंडामध्ये ज्यावेळेस शीतयुद्ध सुरू होतं, तर शीतयुद्धाच्या कालखंडामध्ये रशियाचा एक आपण पूर्णपणे भागीदार म्हणता येणार नाही, परंतु भारताच्या फॉरेन पॉलिसीला असं म्हटलं जातं की इंडिया इज स्टँडिंग विथ द टिल्टेड विथ द लेफ्ट, म्हणजे रशियाकडे झुकलेला भारत असं समजलं जायचं. आणि त्यामुळे अमेरिका ही आपल्याला पूर्णपणे
100% विश्वास आणि मैत्री पूर्ण संबंध अमेरिकेबरोबर राहिले नव्हते हे आपण पाहतो. परंतु आपले जे काही आर्थिक संबंध होते त्या आर्थिक संबंधाच्या अनुषंगाने आपण पाहतोय की रशियानं आपल्याला बऱ्यापैकी मदत केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मग आपण पंचवार्षिक योजना आहेत तर रशियाच्या अनुषंगानं त्यांच्या विकासाच्या मॉडेलच्या अनुषंगानं स्वीकारल्याचंही आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय की रशियानं भारताला एक पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये खूप मोठं तंत्रज्ञान वेगवेगळ्या पद्धतीनं दिल्याचंही आपल्याला जाणवायला लागतं शीतयुद्धाच्या कालखंडामध्ये सोव्हिएत युनियन म्हणून. आणि त्यानंतर आपण पाहतोय की 1971चा जो करार आहे तो 1971चा करार ही तेवढाच महत्वपूर्ण ठरला. शांतता, मैत्री, सहकार्य या सगळ्या दृष्टिकोनातून, त्याचबरोबर भारताचा विकास या दृष्टिकोनातून हा करार तेवढाच महत्वपूर्ण ठरल्याचंही आपल्याला पाहायला मिळतं. आणि यामुळं आंतरराष्ट्रीय स्तरावरती या कराराच्या नंतर आपण पाहतोय की भारताला कोणत्याही ठिकाणी म्हणजे संयुक्त राष्ट्रामध्ये स्थायी सदस्यत्व द्यावं म्हणून रशियानं दीर्घकालीन सातत्यानं पाठिंबा दिल्याचंही आपल्याला पाहायला मिळतं. तर त्या अनुषंगानं हे संबंध, भारत रशिया संबंध हे अगदी जीवाभावाचे 1971 नंतर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि या दृष्टिकोनातून आपण पाहतोय की आताही भारताच्या संपूर्ण जे काही लष्करी आपला जो काही लवाजमा आहे त्याच्यामध्ये आपण पाहतोय की संरक्षण उपकरणे आहेत, त्याच्यामध्ये जवळपास 60% उपकरणे हे रशियन मेड आहेत. एवढं आपलं रशियाचं जवळणीक होती आणि त्या अनुषंगानं आपलं अवलंबित्व रशियावरती होतं. त्याचबरोबर क्रूड ऑइल सुद्धा मोठ्या प्रमाणावरती भारताला एक्सपोर्ट केला जात असे रशियाकडून. आणि एक प्रकारे आपण पाहतोय की रशियानं ज्या काही क्रूड ऑइल भारताला दिलं तर त्यातूनही भारताला निश्चितच आंतरराष्ट्रीय स्तरापेक्षा कमी किमतीमध्ये आपल्याला रशियाकडून मिळायचं हेही तेवढंच महत्वपूर्ण आहे. सातत्यानं भारताला रशियानं क्रूड ऑइलचा पुरवठा केल्याचंही आपल्याला दिसून येतं, अप अँड डाऊन्स काहीही असले तरीही. त्यानंतर आपण पाहतोय की याच अनुषंगानं भारतानं रशियाबरोबर सामरिक भागीदारी, संरक्षण भागीदारी आणखी विकसित, आणखी पुढल्या स्तरावरती नेली. आणि त्यांनी एक प्रकारे दोघांच्या साथीनं वेगवेगळे मिसाईल्स वगैरे पण त्यांनी तयार केल्याचं दिसून येतं. जसं ब्रह्मोस मिसाईल, ब्रह्मोस क्षेपणास्त्र आहे जगामधलं, हे क्रूज क्षेपणास्त्र पहिलं क्रूज क्षेपणास्त्र आहे. ज्या अनुषंगानं आपल्याला पाहायला मिळतं की ब्रह्मोस नावातच आहे ब्रह्मपुत्रा आणि मॉस्कोच्या नदी, रशियातल्या नदीच्या अनुषंगानं ब्रह्मोस हे नाव दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तर या दृष्टिकोनातून पाहतोय की रशिया आणि भारत संबंध हे खूपच चांगल्या स्तरावरती सुदृढ होते. अगदी 2000 साली आपण पाहतोय की ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या या संयुक्त विद्यमानाचा जे काही संयुक्त प्रकल्प आहे तो सुरू झालेला होता आणि आज आपण मोठ्या स्तरावरती त्याचं एक्सपोर्ट पण करायला लागलेलो होतो हे दिसून येतं. आर्थिक संबंधामध्ये जर बघितलं तर 2022-23 पर्यंत 50 दशलक्ष डॉलर पर्यंत हा 50 अब्ज डॉलर म्हणजे थोडक्यात एवढा आपल्या दोघांचं आर्थिक देवाणघेवाण होती आणि ती 100 अब्ज डॉलर पर्यंत नेण्याचं आपल्याला एक प्रकारे दोघांनी ठरवलेलंही होतं हे आपण पाहतो. आता सांगितल्याप्रमाणे आपल्या जो काही एनर्जी आहे त्या एनर्जीचा सगळ्यात मोठा भागीदार, तेल पुरवठादार म्हणून रशिया स्वतः हेही आपण पाहतो. भारतातल्या वेगवेगळ्या अणु ऊर्जा प्रकल्पांनाही रशियानं त्यांचं तंत्रज्ञान दिलं आणि त्याला पाठिंबा दिल्याचंही आपल्याला माहिती आहे. एकूणच व्यापाराच्या दृष्टिकोनातून विचार करायला गेलं तर त्या ठिकाणीही भारताला बऱ्यापैकी रशियानं मदत केल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर राजकीय आणि अगदीच आपण जर याचे संबंध बघितले तर आपल्याला दिसून येतं की बहुपक्षीय जे काही व्यासपीठ होतं, जसं ब्रिक्स आहे, शंघाय कोऑपरेशन आहे, तर शंघाय कोऑपरेशन असेल किंवा ब्रिक्स असेल, या ठिकाणी भारताला चांगल्या पद्धतीने पाठिंबा सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न रशियानं सातत्यानं केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या शिखर परिषदा असतील तर त्या अनुषंगानंही आपलं भारत रशिया संबंध हे वृद्धिंगत होत चालल्याचं दिसून येतं. युनायटेड नेशन्समध्ये आता म्हटल्याप्रमाणे भारताला जागतिक स्तरावरती भूमिका घेण्याच्या दृष्टिकोनातून मजबूत पाठिंबा रशियानं सातत्यानं दिलेला होता. अनेक जागतिक मुद्द्यावरती भारत आणि रशिया यांचे संबंध सातत्यानं सारखे आणि त्याचबरोबर एकमेकांना समान पूरक असतील अशा पद्धतीने प्रयत्न झालेलेही आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर आपण पाहतोय की सांस्कृतिक आणि
पब्लिक टू पब्लिक, पीपल टू पीपल, P2P असं म्हटलं जातं, पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट्स. म्हणजे अगदी आपण पाहतोय की भारतातील जवळपास 20,000हून अधिक भारतीय विद्यार्थी रशियामध्ये शिक्षण घेतात. सांस्कृतिक अनेक कार्यक्रम दोन्ही देशातील लोकांना एकत्र आणण्यासाठी आयोजित केले जातात. भारतातील अनेक सिनेमे आहेत, त्यातला राज कपूरचा सगळ्यात महत्वाचा आपण पाहतोय की रोल खूप मोठा आहे, मेरा नाम जोकर मधलं, रशियामध्ये सर्वांना माहिती आहे. तर त्या अनुषंगानं भारत रशिया संबंध खूप चांगल्या पद्धतीनं चांगल्या स्तरावरती आतापर्यंत होते हे आपण पाहतोय. आणि आता अलीकडील या 2-3 वर्षातल्या घडामोडींचा विचार करता भारतीय नेतृत्व हे थोडंसं अमेरिकेकडे झुकलं, परंतु त्याचा फायदा काहीही झाला नाही हे आपल्याला पाहायला मिळतं. कारण ज्यावेळेस भारतीय नेतृत्व अमेरिकेमध्ये होतं त्याच वेळेस भारतीय लोकांना बेड्या टाकून भारतामध्ये परत पाठवल्याचंही आपल्याला दिसून येतं. आणि त्या स्तरावरती आपण पाहतोय की अमेरिकेच्या कुठल्याही गोष्टींना आपण नाही म्हणत नाही, आणि त्यामुळे रशिया आपल्यापासून दुरावत चालल्याचंही आपल्याला अलीकडील काळामध्ये पाहायला मिळतं. युक्रेन रशिया वादामध्येही आपली भूमिका योग्य पद्धतीनं आपण घेतली नाही, आणि त्याचा परिणाम झाला की युक्रेन संघर्षामध्ये रशियावरती ज्यावेळेस निर्बंध लादले गेले त्यानंतर मग आपण थोडंसं मागे पुढे पाहतली, आपण कच खाण्याचा प्रयत्न केला आणि मित्राला हात देण्याचा प्रयत्न केला नाही. आणि त्या दृष्टिकोनातूनही आपण पाहतोय की भारत आणि रशिया संबंधामध्ये कुठेतरी एक तणाव जरी नसला तरी निश्चितपणे असं म्हणू शकतो की संशयतेचं वातावरण निर्माण होत गेलं, आणि कुठंतरी जो काही मजबूत धागा होता तो तुटत गेल्याचंही आपल्याला पाहायला मिळतं. सगळ्यात मोठा शस्त्र पुरवठादार असल्यामुळं रशिया, त्या अनुषंगानं आपण त्याच्यावर अवलंबून असल्यामुळं पुढील काळामध्ये अडचणी येऊ शकतात हे समजून न घेता आपण अमेरिका, इस्रायल आणि पश्चिम राष्ट्रांच्या मागे जाण्याचा प्रयत्न केल्याचंही आपल्याला पाहायला मिळतं. तर हा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्यायला हवाय. आर्थिक व्यापारामध्येही आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये जे काही डॉलर आणि या अनुषंगानं रुबल या अनुषंगानं अडचणी निर्माण होत गेल्या, आणि त्यातूनही भारत आणि रशिया संबंधामध्ये एक प्रकारे बदल होत गेल्याचं दिसून येतं. आणि त्यानंतर आपण पाहतोय की सहकार्य वाढवत जाणं गरजेचं आहे, त्यावेळेस उलट आपण त्याच्यामध्ये एक प्रकारे बदल करत गेलो. आपण पश्चिमेकडे जास्त झुकलो. पश्चिमेकडे म्हणजे युरोपियन युनियन असेल, अमेरिका असेल, इस्रायल असेल, यांच्याकडे जाण्याचा जास्त प्रयत्न केला, आणि या सगळ्याचा परिणाम भारत आणि रशिया संबंधामध्ये निश्चितच हळूहळू का होईना एक दुरावा निर्माण होत गेल्याचं दिसून येतं. आणि आज रशियानं पाकिस्तानला डायरेक्टली आपला नॅचरल अलाय म्हणून घोषित केलं. पहलगाम युद्धाच्या नंतरही आपण पाहतोय रशिया जो आजपर्यंत प्रबळपणे भारताच्या पाठीमागे राहायचा तो रशिया राहिला नाही. पहलगाम युद्धानंतर ही जे आपल्या आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सिंदूर ऑपरेशन आपण केलं, त्या सिंदूर ऑपरेशनच्या वेळेसही रशियानं आपल्याला 100% पाठिंबा दिला नाही हे आपण पाहतो. या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा विचार करत असताना आपल्याला दिसून येतं की चीन आणि रशिया आणि त्याचबरोबर पाकिस्तान ही एक नवीन युती तयार होत चाललेली आहे, आणि त्याचा परिणाम भारताला मित्र आपल्या आशियामध्ये कमी होत चाललेले आहेत हे आपल्याला दिसून येतं. एकूणच भारताचे काही अलीकडील काळामध्ये धोरणात्मक निर्णय आहेत, राजकीय निर्णय आहेत, त्याच्यामध्ये जे काही अनिश्चितता दिसून लागते, आणि त्याचा परिणाम रशियासारखा जुना मित्र आपण गमावत चालल्याचंही आपल्याला दिसून येतं. आपण अमेरिकेकडे जाण्याचा प्रयत्न केला, परंतु अमेरिकेनेही आपल्याला हात दिला नाही. आणि त्याचबरोबर आपण चीनकडे तर जाऊ शकत नाही, पण तरीही आपण इनडायरेक्टली पूर्णपणे चीनवरती अवलंबून राहतोय आर्थिक बाबीमध्ये, म्हणजे व्यापाराच्या दृष्टिकोनातून, आणि त्यालाही अल्टरनेटिव्ह आपण तयार करू शकलो नाही हेही आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय की रशिया आणि चीन हे जवळ येत गेले, आणि त्यामुळं चीनच्या माध्यमातून पाकिस्तान रशियाच्या जवळ गेला, आणि भारताला आपण पाहतोय की आता या पुढे आणखी अडचणींना सामना करावा लागेल, कारण अमेरिका, रशिया आणि चीन हे तिघही एक प्रकारे भारतापासून दुरावलेले आहेत. अमेरिका आणि रशिया दुरावणं जास्त धोकादायक आहे, चीनचा काही फारसा संबंध येत नव्हता, परंतु आपण पाहतोय की भारताच्या विरोधामध्ये एक प्रकारे आघाडी भारतीय परराष्ट्र धोरणापुढे हे निश्चितच मोठं आव्हान ठरणार आहे.
आशियामधील आपले आजूबाजूचे जे काही देश आहेत, बांगलादेश गमावलेला आहे, श्रीलंका गमावलेला आहे, नेपाळ गमावलेला आहे, अलीकडे आपण भूतान सुद्धा गमावलेला आहे आणि त्याचबरोबर आपण म्यानमार ही गमावलेला आहे. म्हणजे जे काही जवळचे महत्वपूर्ण देश होते ते पूर्णपणे आपण गमावलेले आहेत. पाकिस्तान तरी ऑलरेडी विरोधात होता आणि त्याचबरोबर चायना तरीही त्यापेक्षाही विरोधात असल्याचं दिसून येतं. आत्ताच मागच्या आठवड्यामध्ये जे काही आपले लष्करी अधिकारी आहेत त्यांनी जे म्हटलं की चीन हे एक प्रकारे पूर्णपणे 100% पाकिस्तानला मदत करत होतं सिंदूर ऑपरेशनच्या वेळेस. यावरून आपल्याला लक्षात येतंय की आपल्याला नेमके धोके काय आहेत हे आपल्या भारतीय नेतृत्वानं कधीच समजून घेतलं नाही आणि त्याचा परिणाम आहे की भारताला आज एकही जवळचा मित्र राहिलेला नाही आहे आणि त्याचा परिणाम आहे की भारतीय परराष्ट्र धोरण पूर्णपणे साशंकतेच्या वातावरणामध्ये आहे. त्याला काहीही दिशा राहिलेली नाहीये, कारण एकीकडे आपण चांगले मजबूत मित्र गमावतोय आणि दुसरीकडे आपण नवीन मित्रही मिळवू शकत नाहीये, कारण नवीन मित्र जे जागतिक स्तरावरती आपल्याला पाठिंबा देऊ शकतील असे प्रबळ मित्र आज एकही भारताला राहिलेला नाहीये. हेही आपल्याला लक्षात घेणं फार गरजेचं आहे. तर एकूणच जे काही अलीकडील काळामधील जिओपॉलिटिक्स बदललेलं आहे त्या जिओपॉलिटिक्सला समजून घेऊन त्याला पुढे रेटणारं नेतृत्व, समजून घेणारं नेतृत्व असणं आवश्यक आहे. तरच भारताच्या परराष्ट्र धोरणाला काहीतरी आपल्याला दिशा मिळेल. अन्यथा भारताचं परराष्ट्र धोरण जर भरकटलं तर जागतिक स्तरावरती ज्या काही घडामोडी होतील त्याचा परिणाम भारताच्या भविष्यावरती निश्चितच होईल, कारण यानं भारतीय जे काही एक ओळख आहे ते भारताची ओळख जागतिक स्तरावरती पुसत जाईल आणि त्याचा परिणाम खूप मोठा धोकादायक होणार आहे. हे समजून घेऊन आपल्या नेतृत्वानं तशी पावलं उचलणं फार गरजेचं आहे. धन्यवाद. यातून आपल्याला सर्वांना बऱ्यापैकी रशिया भारत संबंधाचं अवलोकन झालेलंच आहे आणि जागतिक घडामोडीमध्ये जे बदल होत चाललेले आहेत तेही यातून समजेलच. आपल्या या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. यातून असेच व्हिडिओ तुम्हाला पुढील काळामध्येही मिळत जातील. धन्यवाद.